राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर खुशखबर खुशखबर। हे बघा, लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्त्याची प्रतीक्षा असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य। तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी। तर आता लाडक्या बहिणींना बोनस पण दिलं जात आहे, त्याबद्दल सर्वात मोठा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। 5,500 रुपये। हे बघा, मागच्या वेळी ही अपडेट आली होती, परंतु हे पैसे काही खात्यामध्ये दिवाळीमध्ये जमा झालेले नव्हते, परंतु ते आता सुरुवात झालेली आहे। या संदर्भात मोठं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बघा, 16वा हप्ता पण दिला जात आहे बहिणींनो। 16वा हप्त्याचे जे काही 1,500 रुपये आहेत ते पण सुरू झाले। हो, राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झाले आणि बोनस 5,500 रुपये दिवाळीनंतर आता सुरुवात झाली, त्याबद्दल पण सांगतो। आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत पूर्ण बघा। आजच्या ताज्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, फक्त पहा आता माहिती। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी आपण आता इथे बघणार आहोत। हे बघा, पहिले मी तुम्हाला इथे एक अपडेट सांगतो लाडक्या बहिणींनो। हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे। हे बघा, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे। लाडकी बहीण योजनेतून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो। हे बघा, तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये येतात बहिणींनो, बरोबर। आता तुमच्या खात्यामध्ये 16वा हप्ता पण सुरू झाला। मागच्या वेळी सप्टेंबरचे 1,500 रुपये तुम्हाला मिळाले होते। आता जो 16वा हप्ता आहे ना, तो 16वा हप्त्याचे पण 1,500 रुपये आता सुरू करण्यात आलेले आहे आणि ते पैसे येणे सुरू झालेले आहेत बहिणींना। जवळपास किती जिल्ह्यामध्ये आज पैसे आले ते तुम्हाला सांगतो आणि किती जणांना SMS आले ते पण सांगतो, कारण भरपूर बहिणींना अजून पैसेच आले नाहीत 16वा हप्त्याचे। ज्यांना कोणाला आले नसतील त्यांनी कमेंट करून नाही टाईप करा। ज्यांना नाही आले त्यांनी नाही टाईप करा, ज्यांना आले त्यांनी हो टाईप करा, ओके। आता ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। 5,500 रुपये बोनस संदर्भात पण माहिती देतो तुम्हाला। व्हिडिओ अत्यंत जबरदस्त आहे राज्यातील सर्व बहिणींसाठी। यासाठी बघा, बोनससाठी किंवा हप्त्यासाठी आधार कार्ड लागेल, याबद्दल पण अपडेट आहे। आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे सर्वांना, ते पण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व माहिती आहे। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलांना 1,500 रुपयेचा हप्ता दिला जातात। ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं आता वक्तव्य केलं आहे। फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे। ते फलटण येथील कार्यक्रमात बोलत होते। बघा, मोठं वक्तव्य मुख्यमंत्री साहेबांनी असं केलं की योजना बंद केली जाणार नाही, योजना सुरूच राहणार आहे। बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतच राहणार आहेत। एकदम चांगला निर्णय आणि एक चांगली बातमी आहे ही, कारण बघा, भरपूर जणांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला होता की पुढे चालून योजना बंद होईल, असं होईल तसं होईल। भरपूर जण तुम्हाला तसं सांगत होतं, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की योजना बंद होणार नाही, योजना सुरूच राहणार आहे आणि दर महिन्याला 1,500 रुपयाचा हप्ता मिळतच राहील। आता पुढे बघा अपडेट। चला आता पुढे बघा। आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील सर्व बहिणींसाठी। हे बघा, 16वा हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते। तुमची प्रतीक्षा, तुम्हाला सर्वांना प्रतीक्षा लागली होती की 16वा हप्त्याचे 1,500 रुपये कधी येतील। सुरुवात झाली बहिणींनो, सांगतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका। ज्यांना कोणाला नाही आले असतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व सांगतो, सर्व माहिती आलेली आहे। हे बघा, पुढे बघा। लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेतील KYC प्रक्रियेला सरकारने अखेर तात्पुरते स्थगिती केली आहे। आगामी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाची नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. बघा निर्णय काय घेण्यात आला. आता पुढे निवडणुका आहेत, निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे महिलांमध्ये कुठलीही नाराजी होता कामा नये. त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला की जे KYC आहे, KYC करायला तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे, ती KYCला आता तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, म्हणजे तात्पुरती KYC बंद करण्यात आलेली आहे. परंतु पुढे चालून ती KYC अजून सुरू होणार आहे. बरं KYC सर्वांना करावीच लागणार आहे. आणि जरी तुमची KYC बाकी असेल, हे बघा मी काय सांगत आहे तुम्हाला, तुमची KYC बाकी असेल ना बहिणींनो, तरीही तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता भेटणार आहे. ओके, यामध्ये कुठलाही वाद नाही की KYC केली नाही तर हप्ता मिळणार नाही म्हणून, असं नाही. जरी तुमची KYC बाकी असेल तरी तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता भेटणारच आहे. ओके, परंतु KYC पण करावीच लागणार आहे, त्यामुळे पुढे चालून तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. आता तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पुढे बघा, आता अत्यंत महत्त्वाची खुश खबर मी तुम्हाला सांगतो बहिणींनो, बोनस आणि 16वा हप्त्याबद्दल खुशखबर. बघा या निर्णयामुळे आता KYCला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून लाभार्थी महिलांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या राज्यातील महिलांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहोचवून महायुती सरकारसाठी मोठा राजकीय फायदा मिळवून दिला होता. विशेषतः विधानसभा निवडणुकीदरम्यान या योजनेने सरकारसाठी गेम चेंजर ठरल्याचे मानले जाते. हे बघा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. आता KYCला जरी तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ताचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. आता लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत 16वा हप्त्याचे 1500 रुपये. हो, 16वा हप्त्याचे 1500 रुपये आता अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, कारण आता वेळ पण झालेली आहे. माझ्या माहितीनुसार बघा हप्ता येणे आता सुरुवात होणार आहे 1-2 दिवसात. आणि नोव्हेंबर, हे बघा नोव्हेंबर 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाणार आहे. 15वा हप्ता 1500 रुपयाचा, सॉरी 15 हप्ता नाही 16वा हप्ता. 15 हप्ता तर सप्टेंबरचा होता, हा 16वा हप्ता जो आहे तो ऑक्टोबरचा हप्ता आहे. ओके, 16वा हप्ता मिळेल तुम्हाला ऑक्टोबरचा आणि 1500 रुपये मिळतील. 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार आहेत. आलं लक्षात. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बोनस, दिवाळीत तुम्हाला बोनस जाहीर करण्यात आलं होतं, 5,500 रुपये मिळतील. सर्वीकडे हीच चर्चा होती, परंतु बोनस काही दिलं गेलं नाही. मग आता याबद्दल काय अपडेट आहे, दिवाळीनंतर हे बोनस दिलं जाईल का, तर नाही, असा कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही. एक प्रकारे ही जी माहिती आहे ही पोस्ट सध्या व्हायरल झाली होती, भरपूर वेळा व्हायरल झाली की 5,500 रुपये, न्यूजमध्ये पण आलं होतं हे की 5,500 रुपये बोनस मिळेल. तर नाही, बोनस वगैरेचा कुठलाही GR शासनाने जाहीर केलेला नाही, ना कुठलीही या संदर्भात अपडेट दिलेली नाही. ओके, तर ही पूर्णपणे फेक अपडेट आहे. अशा फेक माहितींपासून तुम्ही दूर राहा. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला फक्त 1500 रुपये भेटणार आहेत 16वा हप्त्याचे. 2-4 दिवसानंतर आता ते हप्ता सुरू होणार आहे, 16वा हप्ता ऑक्टोबरचा. तोच हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे बहिणींनो. ओके, ही अत्यंत महत्त्वाची बातमी ती. आणि एक महत्त्वाची अपडेट, KYC जे आहे ना, KYCला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. ओके, आणि पुढे चालून KYC होऊन जाईल. जरी आता वेबसाईट चालू असेल तर करून घ्या, नाहीतर पुढे चालून आता ती KYC थोडी थांबवली जाणार आहे, नंतरून पुन्हा चालू होईल आणि तुम्हाला KYCसाठी सांगितलं जाईल. त्यामुळे KYC करणं फार गरजेचं आहे राज्यातील लाडक्या बहिणींना. तुमची KYC बाकी असेल तर काही टेन्शन नाही, हप्ता तरी येईल तुम्हाला, त्याबद्दल काही वाद नाही. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आपण जाणून घेतले. आता ताज्या बातम्या बघा. चला, आता ताज्या बातम्या आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. पहिली बातमी तुम्ही बघू शकता, मोठी बातमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानं जगभरात खळबळ. आता थेट म्हणाले भारतानं. काय आहे डोनाल्ड ट्रम्पचं नवीन भाष्य ते आपण इथे समजून घेऊया. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे.
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि रशिया तो पैसा युक्रेन विरोधातील युद्धामध्ये वापरत आहे असा आरोप देखील ट्रम्प यांनी केला आहे बघा. तर असा आरोप ट्रम्प यांनी केला. पुढे बघा, मात्र त्यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताबद्दल बोलताना मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडालेली आहे. नेमकं काय म्हणाले ट्रम्प बघा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी भारताबाबत बोलताना मोठा दावा केला. अमेरिकेनं रशियाच्या तेल कंपन्यांवर घातलेल्या प्रतिबंधानंतर भारतानं रशियाकडून सुरू असलेली तेल खरेदी पूर्णपणे थांबवण्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच चीनने देखील रशियाकडून सुरू असलेली कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. अमेरिकेनं रशियाच्या तेल कंपन्यांवर नव्यानं अनेक प्रतिबंध लागू केले आहेत. त्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हा दावा करण्यात आला आहे. पुढे बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवावं यासाठी आता आमचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर वित्तीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आता आम्ही रशियन तेल आयात धोरणांबाबत अधिक आक्रमक भूमिका घेत आहोत. अमेरिकेकडून रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकाईल या 2 तेल उत्पादक कंपन्यांवरील प्रतिबंध अधिक कडक करण्यात आले आहेत. रशियाचा अर्थ पुरवठा बंद झाल्यास रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवू शकतं असं ट्रम्प यांना वाटत आहे. ठीक आहे, ही बातमी देशविदेशातील एक महत्त्वाची बातमी होती. चला, ही बातमी समजली. बातमी नंबर 2 बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण तुमच्यासाठी कामाच्या बातम्या पण मी घेऊन येत असतो. काही महत्त्वाच्या टॉप बातम्या असतात. चला, बातमी नंबर 2 बघा, शेवटची बातमी आहे. 2-3 मिनटं व्हिडिओ बघा आता. चला, बातमी नंबर 2 बघा, महा-डी-बी-टी स्कीम. तर यांत्रिकीकरणाच्या लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याची गरज काय आहे, अपडेट समजून घ्या. यावर्षी सरकारने महा-डी-बी-टी योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 32 लाखांवर तर अकोल्यात 65,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांची निवड केली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी रब्बी हंगामापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अकोला जिल्ह्यातील आझाद फाउंडेशनने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. तर यंदाची सध्याची परिस्थिती पाहता ही मागणी करण्यात आली आहे. याबाबत आझाद फाउंडेशनतर्फे गोपाल पोहरे यांनी तातडीने पाठवलेल्या ईमेलद्वारे या निवेदनात म्हटले की शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि शेतकरी हिताच्या यांत्रिकीकरण योजनेची सोडत काही दिवसांपूर्वी निघाली आहे. अकोला जिल्ह्यातील 65,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी आधीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही निसर्गाच्या लहरीपणामुळे बेताची आहे. सरकारने शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणेच मदत तसेच रब्बी हंगामाची तयारी करण्यासाठी 10,000 रुपयाची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. मात्र यांत्रिकीकरणाची सोडत निघताना नापिकी आणि दुष्काळ या परिस्थितीचा विचार केला गेला नाही. बघा, पुढे बघा, शेतकऱ्यांच्या हातात आजच्या घडीला पैसाच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील रब्बी हंगामापर्यंत यांत्रिकीकरण योजनाचा लाभ घेण्यासाठी वाढीव मुदत देण्याची गरज आहे. एकाच जिल्ह्यातील 65,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांची यांत्रिकीकरणाच्या योजनांसाठी निवड झाल्याने अनेक विक्रेत्यांकडे गर्दी वाढली आहे. कोटेशन घेण्यासाठी गर्दी होत आहे, परंतु पुढील रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशात सुद्धा पैसा नाही. शिवाय इतक्या लाभार्थ्यांना देण्यासाठी यंत्रेसुद्धा एकाच वेळी मिळणार नाही. परिणामी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना अधिक रकमेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही म्हटले आहे. ओके, चला, या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या त्या. आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर जी पण माहिती ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, सर्व माहिती तुम्हाला समजली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा
आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.